सकाळी झालेल्या थोड्याच पावसात सुटलेल्या वाऱ्यामुळे डोंबिवली ठाकुर्ली रोडवरील शिवाजी शेलार चौकात महावितरणचा भला मोठा पोल कोसळला। हा पोल एका दुचाकीवर कोसळल्यानं दुचाकीचं नुकसान झाले असून सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही। माझं नाव दीपक सोनोने, मी सुजकला राहतो। जसं मी इथं टर्न मारला येण्यासाठी, तसं मी थोडंसं पुढे आलो तर मी बघितलं की पोल असं पडतोय आणि गाडी स्पीडनी पण नाही घेऊ शकत, कारण की ते पोल पुढे जाऊन लागला असता। तर मी विचार करतो त्या गॅपमध्ये कसं तरी मी सेफ राहू, स्वतःला सेफ करू, म्हणून मी गाडी थोडीशी थांबवली आणि माझी गाडी स्लिप झाली आणि मी गाडीपर्यंत पडलो। जसं मी पडलो तो पोल माझ्या गाडीवरती आणि माझ्यावरती पडला आणि जसं मी गाडीवरनं उतरायला गेलो तर शॉक सर्किट झाला। तर त्या गाडीमध्ये मी गाडी सोडून डायरेक्ट बाहेर निघून गेलो, तारेपासून वाचून। गडचीपणा आहे सर, कारण की पहिलाच पाऊस आहे आणि आज पाऊस जास्त पडला पण एवढ्याशा पावसामध्ये पोल पडता येतं, अजून पाऊस बाकी आहे। महावितरणचा निष्काळजीपणा समोर आला असून देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अशा मोठ्या घटना घडून जीवितहानी होण्याची वाट महावितरण पाहत आहे का, असा सवाल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी उपस्थित केलाय। हा ट्रान्सफॉर्मर 11:30च्या दरम्यान पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक बाईक स्वार जो इथनं जात होता त्याच्या अंगावरती पडलाय आणि ते सुदैवाने वाचलेत। जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही वेळोवेळी खेळ आपल्या याला MSCBला आम्ही कळवतो की बाबा ते काही पोल आहेत ते एकदम खराब अवस्थेत आहेत, त्यांना वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करतो, पण त्याच्याकडे ते लक्ष नाही देत। अशा मोठ्या घटना घडण्यासाठी ते लोक वाट बघतायत का? आता मागे गेला होता आणि त्यांना एक फोटोही पाठवा, माझ्याकडे आता सध्या माझ्याकडे फोटोही आहेत, त्यांना सेंड केले होते, पण त्यांनी त्याच्यावरती काही लक्ष न देता आणि गेल्या वर्षी पण दिले होते। एक आपल्या इथे भागूबाई चाळ म्हणून आहे, तिथले पोलची एकदम म्हणजे खराब परिस्थिती आहे, तो कधी पडला त्यांच्या चाळीवरती पडेल अशी मोठी दुर्घटना घडेल। आणि माझा मित्र एक आहे विकी भिंगाडे म्हणून, त्यांनी आताच काय एक 4-5 दिवसापूर्वी एक त्याच्याकडचा पोलचा मला फोटोही पाठवलाय, तोही मी तुम्हाला सेंड करतो, तोही बघा। हलगर्जीपणा म्हणजे त्यांनी तिथे लक्ष दिलं पाहिजे की आता जुने पोल झाले, तिथे वेळोवेळी जाऊन तिथे त्यांनी चेक केलं पाहिजे की। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।